पाणी आपल्याला 10 रुपयाला 20 रुपयाला मिळते एक बॉटल, तसं हे बॉटल सारखं पाणी आहे. आणि हे पाणी सर्वांना मिनरल बनतं. मिनरल बनून हा सगळ्यात मोठा प्लॅन्ट आहे. असे 35 प्लॅन्ट आहेत. हे पाण्याच्या टाक्या आहेत मोठ्या मोठ्या अशा. याच्यावरती लई टाक्या आहेत, त्याच्या बाजूला अजून लई टाक्या आहेत. एक गरम पाण्याची, थंड पाण्याची, नॉर्मल पाण्याची. मग डायरेक्ट नळामध्ये सगळीकडे जातं. आणि ह्या कॉम्प्लेक्सचा हे प्लॅन्ट आहे. मनमोहिनीचा वेगळा त्यांच्या छतावर, आनंद सरोवरचा वेगळा, मानसरोवरचा वेगळा, शक्ती सरोवरचा वेगळा, सर्व ठिकाणचे वेगळे वेगळे. तर असे टोटल 35 प्लॅन्ट आहे. आणि मेन प्लॅन्ट हा आहे. तर सर्वांना पाणी मिनरल. मिनरल बनल्याच्या नंतर याचं वेस्टेज भरपूर जातं. 1 लिटरला 2-3 लिटर वेस्टेज जातं. आणि ते वेस्टेज पाणी पुन्हा त्याला शुद्ध करतात. आंघोळ केलेलं, कपडे धुतलेलं आणि याचं वेस्टेज झालेलं त्या पहाडाच्या खाली एक ओम शांती लिहिलेलं आहे. त्याच्या खाली वॉटर ट्रीटमेंट प्लॅन्ट आहे, पाणी शुद्धीकरण यंत्र. पाणी शुद्ध करून पुन्हा बागेला आणि बांधकामाला पुन्हा वापरतात. वेस्ट पाण्याला बेस्ट पाणी बनवतात आणि माणसाला देवत्व प्राप्त करून देतात. म्हणून इथलं लक्ष आहे, नर से नारायण, नारी से लक्ष्मी. आपण इथं आलो, 3-4 दिवस राहिलो, खूप सारं ज्ञान ऐकलं. आपल्यामध्ये जे काही कमी कमजोरी असेल ते इथं स्वाहा करून द्यायची समुद्रामध्ये. आणि जे काही ज्ञान ऐकलेलं आहे ते आपल्या जीवनामध्ये उतरायचं. आपल्या घरचे लोक घरी गेल्यावर म्हटले पाहिजे, माउंट आबूला जाऊन तुमच्यामध्ये फुल परिवर्तन झालेलं आहे, आम्हाला पण माउंट आबूला घेऊन जा, असं स्वतः म्हटले पाहिजे. घरी गेल्यावर जोरात बोलायचं नाही, भांडायचं नाही, शिव्या घालायच्या नाही, राग करायचा नाही. एकदम शांती. ओम शांती.